थँक्यू सो मच. बघा 3 ओव्हरची मॅच होणार आहे, देखील नोंद घ्या. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, ही नोंद घ्या. दोन्ही टीम हनुमान जोवेली आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम हनुमान एरंजाड. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे जरूर. एक चांगली लढत. एका बाजूला हनुमान जोवेली त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना हनुमान एरंजाड. दोन्ही दिग्गज संघ दादा संघ इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूचा विचार केला बदलापूर पूर्व येथील एक दिग्गज संघ आहे, दादा संघ म्हणून ज्याला ओळखला जातो. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला मिळेल बदलापूर पश्चिम मधील एक दमदार असा संघ अर्थात हनुमान एरंजाड संघ. दोन्ही ईस्ट वेस्ट मधील खऱ्या अर्थानं एक बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. महेंद्र 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. टॉस जिंकलाय चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय, वेळ घेऊ नका. 3 ओव्हरचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाजीसाठी आपण पाहतोय यावेळी आमंत्रित करण्यात आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे बॉलिंग मार्कवरती विवेक गायकवाड. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मयूर मेहर आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला विचार केला बाईक सम्राट मयूर मेहर, रन मशीन ऑफ एरंजाड, ज्याच्या नावावरती आतापर्यंत आपण पाहिलं ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील या पटलावरती 3 मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक राहिलेत असा खेळाडू मयूर मेहर. स्ट्राईक एंड वरती बॅटर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती गतवर्षीमध्ये आपण पाहिलं बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती आतापर्यंत राहिल्यात असा खेळाडू रोहन बालेराव. अर्थातच एरंजाडचं स्टब्स म्हणून ज्याची ओळख राहिली आहे असा खेळाडू. आणि बॉलिंग मार्कवरती नुकतंच आपण जर पाहिला तर चांदप या ठिकाणी स्पर्धा राहिली होती, तिथे देखील मॅन ऑफ द सिरीज अर्थात बाईक ज्याच्या नावावरती राहिली होती तोच खेळाडू विवेक गायकवाड बॉलिंग मार्कवरती. आणि एक चांगला बॅटल मी तर म्हणेन करताना हाय व्होल्टेज सामन्याला आता सुरुवात करतोय. ब्लॉकबस्टर एक मॅचला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल लेट पण थेट पाहायला मिळतोय. तिकडे होता गॅप आणि धावा मिळतात 4. क्या बात आहे. पहिल्याच बॉल वरती केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड असं सांगत असताना मयूर मेहरचा क्लास दाखवणारा चौकार. सुरुवात इथे चौकाराने केली आहे. आगास झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता खऱ्या अर्थानं मॅच रंगात येणार आहे. आता मॅच चालू झाली आहे, मॅचला सुरुवात झाली असं वाटतंय. पुढचा बॉल यावेळेस देखील कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधला होता परंतु फिल्डर तैनात आहेत. पाच धावा फलकावरती आहेत. 5 ऑन ए बोर्ड. पाच धावा फलकावरती आहेत. राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक. एका बाजूनीचा विचार केला मयूर देखील सुरुवात चांगली करून देतोय. दुसऱ्या बाजूनी स्टब्स अर्थातच रोहन बालेरावचा स्टार दाखवत असताना एक सेर तर दुसरा सव्वा सेर ठोकलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर. 3 ओव्हरची मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्याच षटकामध्ये सुरुवात केली आहे अटॅकिंग गोलंदाजावरती. अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग करत असताना टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना तुम्हाला दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. पुढचा बॉल
ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं हलकासा मिसमॅच टायमिंग पाहायला मिळाला. एक सिंगल तर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन ए बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिला ऑन गोईंग तुम्हाला पाहायला मिळत आहे. 3 ओव्हरची मॅच, 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती झाल्यात जरूर. पुन्हा एकदा विवेक गायकवाड सारखा खेळाडू ज्या नावाची चर्चा होत असते, परंतु आता त्याच्यावरती हल्ला बॉल केलाय. पुढचा बॉल बॅकफुट लावून कट केलाय. काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये आणि इकडे गॅप मोठा नाही, धावांचा टोटा शोधला, गॅप लावला माप, बॉल चाललाय अखेरे सीमारेषा बाहेर. धावा मिळतात 4 चौकार. काय बॅटिंग चालू मैदानावरती. बाईक सम्राट का म्हटलं जातं आणि का त्याच्या नावावरती 3 बाईक आहेत ते ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना मयूर मेहरला तुम्ही पाहतात. रन मशीन ऑफ एरनझाड काय क्लास दाखवतो मैदानावरती. ओ लॉफ्टेड स्ट्रोक, इकडे बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. धावा मिळतात 6 षटकार. काय बॅटिंग झाले, शेवट गोड केलाय. शेवटच्या बॉलवरती देखील धुवाधार बॅटिंग. स्टार्ट टू एंड आपण फक्त आणि फक्त चौकार आणि षटकाराची आतिषबाजी पाहायला मिळाली आहे आणि इथे धावफलक पोहोचले तब्बल 22 धावसंख्येवरती. 22 ऑन ए बोर्ड. मॅजिकल इक्वेशन आणि स्कोर कार्ड 22 सव्वा धावफलकावरती पाहायला मिळतात. बघा टीम खरवई टीमचे प्रतिनिधी किंवा कर्णधार इथे उपस्थित असेल. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. तदनंतर टीम गावदेवी आपटी आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. कॅप्टन किंवा प्रतिनिधी टीम जोवेली बी से कर्णधार किंवा प्रतिनिधी आपण देखील यायचंय. आणि आर के ग्रुप वालिवली आपलं देखील प्रतिनिधी किंवा कर्णधार उपस्थित असाल तर आपण या, विनंती आहे. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय. प्रमोद वारगडे बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2. रिव्हर्स स्विच हिट. काय फटका मैदानाच्या आतमध्ये. अल्टी पलटी आणि बॉल सीमा रेषा बाहेर. कल्टी. काय बॅटिंग चालू आहे. रोहन बालेराव स्टब्स का म्हटलं जातं मैदानाच्या आतमध्ये. दमखम दाखवला मैदानावरती आणि इथे पहिलाच बॉल वरती केलं भव्य स्वागत. स्वॅक्स नाही तर षटकाराने करणार आम्ही स्वागत. एकोणतीस धावा धावफलकावरती 29. फुटचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. इकडे आपण जर पाहिलं तर स्वतःहून इकडे रोहन खेळताना मैदान सोडत असताना इकडे परतावं लागेल रोहनला मैदानाचा बाहेर. आणि धक्का क्रमांक 22 पहिला लागला टीम जानुमान एरनझाड संघाला. काय बॅटिंग केली, परंतु कौतुक करावं लागेल. नक्कीच जेव्हा मैदानात बाहेर खेळाडू कक्षामध्ये जेव्हा रोहन दाखल होईल नक्कीच साड्या वाजतील, कारण की फार चांगला स्टार्ट आपल्या टीमसाठी करून दिला. आणि जेव्हा जेव्हा गरज असते संघाला तेव्हा तेव्हा मैदानाच्या आतमध्ये हल्ला बोल करण्याची ताकद तो ठेवत असतो. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एंटर होत असताना एरनझाड एक्सप्रेस सनी राणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. की साड्या वाजतात आणि टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्याच प्रकारची बॅटिंग रोहनची तुम्हाला पाहायला मिळाली आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती 28. ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गुल. पहिल्याच बॉल वरती दांडी गुल केली आहे. परतावं लागेल मैदानाचा बाहेर.
ब्लॉकबास्टर खऱ्या तर ब्लॉकबास्टर मॅचला सुरुवात आगास होत असताना मैदानात 7 मध्ये विकेटचं पतन पाहायला मिळतोय. नाराज असेल सनी राणे, परंतु जेव्हा गोलंदाजीसाठी येईल तेव्हा आगीचे गोळे टाकत असताना प्रदर्शन त्याचं नेहमीच पाहिलंय. परंतु समोर आपण जर पाहिलं प्रमोद वारगडे सारखा गोलंदाज आहे, एक पैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे आणि आता देखील फार चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. .28 ऑन बोर्ड, 28 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं, ओव्हर नंबर 2. प्रसाद न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये प्रसाद आलेत. पहिलाच बॉल लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला लॉंग ऑनला कल्पेश तिकडे आहेत आणि थोडस फंबल जरूर झालेत आणि 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. धावा फलकावरती आहेत. 30 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 ऑन गोइंग आहे. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने पुल केलं, पॉवरफुल हिट आहे आणि इकडे बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार, मॅक्सिमम यूज हिट, सिक्सर. छत्तीस धावा फलकावरती आहेत. 36 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. प्रमोद वारगडे बॉलिंग मार्कवर. शेवटचा बॉल आहे, फ्लॅटेड स्ट्रोक. फिल्डर इकडे कोणी नाहीये, होता गॅप मोठा, नाही धावांचा टोटा. 1 बाउन्स सीमारेषा पार, धावा मिळतात 4. चौकार. बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये. जो बॅटर येतोय ताबडतोड बॅटिंग करतोय मैदानात 7 मध्ये. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झाला आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 40 या धावसंख्येवरती. म्हणजे 20.00 च्या सरासरीनं धावा बनतात. टोटल आता टीम टोटल बॅटिंग करत असताना जहानुमान एरंजर संघाची 40 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना काय बॅटिंग केली तिन्ही बॅटरने. प्रथमतः आपण जर पाहिलं रोहनने एक चांगला स्टार्ट करून दिला आपल्या टीमसाठी. तदनंतर विकेट गेली, तदनंतर प्रसाद आले आणि प्रसादने देखील फार चांगल्या पद्धतीची बॅटिंग तिथे नक्कीच पाहायला मिळते. आणि मयूर देखील फार चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय. शेवटचा आणि अंतिम षटक. बॉलिंग मार्कवरती महेंद्र माही, बॉलिंग मार्कवरती महेंद्र धुळे. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि इथे एक सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 41. 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. एक चांगलं बॅटल आहे, ब्लॉकबास्टर बॅटल मैदानात 7 मध्ये सुरू आहे. रंगत असताना जानुमान चषक 2026 थरार अंतिम दिवस. इकडे आपण पाहतोय टप्प्यावरती चांगली गोलंदाजी नियंत्रण करत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय महेंद्र धुळे. जेव्हा जेव्हा गरज असते संघाला तेव्हा तेव्हा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी असू दे, बॅटिंग असू दे, फार चांगल्या पद्धतीने पाहायला नक्कीच मिळते. 41 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 41 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 आणि अंतिम षटक आहे. इकडे देखील आपण पाहतोय अडवा पाटणे आय थिंक खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हता. एक सिंगल स्ट्राईक रोटेट होती. आता मयूर मेहर स्ट्राईक एंड वरती फेस करत असताना एक चांगला बॅटल आहे. दोन्ही दिग्गज संघ आपण पाहतो आमने सामने फाईट करतात. आता दोन्ही टॉप क्लास करताना प्लेयर्स, नामांकित संघ आमने सामने फाईट करतात. एक चांगलं बॅटल आहे. राईट आर्म राऊंड विकेट. इकडे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि रिव्हर्स सातत्याने आपण पाहिलं तर महत्वाचा असतो, कारण की इथे परतावं लागल्या. आता मयूर मेहरला मैदानाचा बाहेर. लगा तो बाद नाही तो बर्बाद, त्याच प्रकारचा आता बर्बाद होत असताना हा बॉल देखील आणि विकेट देखील. 42 धावा 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत.
42 ऑन ए बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चंदू मेहर मैदानाच्या आतमध्ये, चंद्रकांत मेहर मैदानावरती पाहायला मिळतात. एक पैलू खेळाडू, मास्टर माइंड ऑफ एरंजाड चंद्रकांत मेहर मैदानाच्या आतमध्ये गेले कित्येक वर्ष एरंजाड संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि आता सध्याच्या घडीला ज्या नावाने संघ ओळखला जातो तोच खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. असे कित्येक कारणामुळे त्याच्या नावावरती राहिले तसे चंदू मेहर मैदानावरती पाहायला मिळतात. पहिला बॉल इथे वाईडनी नक्कीच पाहायला मिळतो. सुरुवात केली आहे. त्रेचाळीसावा. इकडे लो फुल टॉस बॉल स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत कल्पेश, बॉलला स्टॉप केलाय आणि दुसऱ्या धाव्याचा कॉल देखील आलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड दम पोहोचेल 45 या धावसंख्येवरती. 45 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. आखरी गेंद शेष. 45 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. आतापर्यंत महेंद्रची गोलंदाजी फार चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली आहे, फक्त आतापर्यंत 5च धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे. 45वा. शेवटचा बॉल. लॉफ्टेड स्ट्रोक भाई, गेंद आई स्लॉट में, उसको पार किया पार्किंग प्लॉट में. 6 रन. अग्रेसन मैदानाच्या आतमध्ये, कारण की एक दमदार अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. ब्लॉकबस्टर बॅटल मैदानावरती. मैत्रीपूर्ण लढत आहे. दोन्हीच आपल्या विभागातील आहेत आणि एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळतो. क्रिकेट असंच असतो मित्रांनो आणि तेच दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये 51 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. 52 धावांची आवश्यकता मैदानावरती पाहायला जरूर मिळेल. येणारे आता 18 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता आहे. ब्लॉकमास्टर मॅच नक्कीच आहे आणि पुन्हा एकदा आपण करतो मायक्रोफोन वरती इन्व्हाइट. तिथे जोडले जातील आमचे गुरुवर्य आणि बदलापूरचा एक बुलंद आवाज, अर्थातच राहुलजी चव्हाण सर. ओव्हर टू यू राहुल सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.
11 बॉल 10 बॉल आणि अजून या बादमध्ये 32 धावांची गरज आहे. 31 धावांची गरज आहे माफी असावी. 11 बॉल 31 धावांची गरज आहे. षटकार ठोकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल शेठ सुभाष मेहर या बादचा आनंद घेतात. प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक गेला ललित आणि अजूनही 31 धावांची गरज या बाचमध्ये. रबाडा या नावानं प्रसिद्ध खेळाडू फायलेकच्या क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला उभा आहे. चला बॅटला लवकरात लवकर सुरुवात करा. यशांच्या मागे खर तर चंदू मेहरला तुम्ही पाहताय. एक मास्टर माइंड खेळाडू आहे. या मॅच मध्ये खर तर हे बॅटल चांगलंच रंगेल. ही मॅच जोवेली बनाम एरंजड तर आपण पाहतो जरूर, परंतु चंद्रकांत विरोधात महेंद्र हे देखील म्हणायला हरकत नाहीये. वेदू बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतं. पुढाकार ओव्हर द विकेट न ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनला खेळाडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाल बचावले गेले. सिंगल भीती वाराच्या वेगानं धावलाय, त्यामुळे आपण पाहतो बाईच्या माध्यमातून हे सिंगल मेल. बाईच्या माध्यमातून सिंगल भीती आहे, त्यामुळे तुम्ही पाहता धावफलक पुन्हा एकदा आता पुढे सरकत असताना अजूनही 30 धावांची गरज या बॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. चला खर तर मी बघाशी उल्लेख केला, मुख्य व्यासपीठावरती नगरसेविका चषकाचे आयोजक आहेत आणि मोठ्या मनाचा मोठा माणूस म्हणून ओळख आहे भाऊशेठ बोराडे यांची. कारण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कित्येक वेळा फलक केले, पण नावाना संघ मात्रेपणा देखील बांधला जातो. पोटपटे संघ पुरस्कृत करतात. आणि जर आज एरंदार संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होतोय तर मोफत एंट्री प्रवेश फी मिळणार आहे नगरसेविका चषकामध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फाईन लेगचा खेळाडू ललित भोईर अमित हा झेल टिपलाय, त्यामुळे इथून मैदान सोडावा लागेल. अजून एक झटका लागतोय. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान क्रिकेट संघ जोबिली संघाला फलंदाज बाद. नवीन बॅटर बदलावरती प्रमोद वारगडीला तुम्ही पाहता. या मॅच मध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 30 धावांची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल 30 धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. याच अनुषंगाने आता कोर्टस दाखल होतोय या मॅच मध्ये. वेदांत पडले एक षटकार दूर आलाय, परंतु कमबॅक तो देखील करतोय. कमबॅक करायचा प्रयत्न त्याचा जरूर राहिला. या मॅच मध्ये राखी गेअरवरती आता प्रमोद वारगडे. टॉस जिंकल्यानंतर क्षणाचा विलंब न करता विवेकनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला टीम जोबिली संघाच्या माध्यमातून. आणि अखेर आपण जर पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय जसा वाटायला आला का बॅटिंग केली. मयूर असेल, स्टप असतील. मोठा फटका, हा देखील खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला. क्षेत्ररक्षक प्रसाद वेगाने पोहोचले, त्यामुळे इथून एक सिंगल माहिती आहे. सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम जोबिली संघ इथे मात्र करतीये. टीमची टोटल सिंघाच्या 7 पुढे सरकेल. अजून या बाद मध्ये 7 बॉलचा खेळ सध्याच्या घडीला शिल्लक तुम्हाला पाहायला मिळेल. तर 29 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल आता दोन्ही टीम साठी भरपूर महत्वाचा आहे. या मॅच मध्ये जर शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येतोय तर कमबॅक करेल टीम जोबिली, या शंकात नाहीये. राट पडतो विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय महेंद्र धुळे. खर तर त्याची ओळख आहे आणि अखेर बॉल चालू. चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे, त्यामुळे इथून टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. आपली संघ दाखल झालाय. जोबेली बी आपण या, कर्वे टीम आपण या आणि वालविली टीम लवकरात लवकर यायचं आहे. हाफ ट्रॅकर बॉल
इथे देखील पूल करण्याचा प्रयत्न आणि अखेर संजय धुळेला मैदान सोडावा लागेल. शेवटचे 3 बॉल 23 धावाची गरज. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय भावेश. इथे देखील आपटी देण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब त्यामुळे पंच घोषित करतात बॅट बॉलचा इशारा. 22 धाबाची गरज या बादमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉल आणि 22 धाबाची गरज या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी करतोय रोहन विकी. या वेळेला देखील महेंद्र धुळेला देखील उभा ठेवला. या बात मध्ये तुम्ही पाहताय 23 धाबाची गरज असताना कमबॅक तुम्हाला बार मिळेल विकी भालेरावचा. 2 बॉल 22 धाबाची गरज. एकच धाव ते देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे खर्च केली आहे बॉलर विकीच्या माध्यमातून. या वेळेला देखील आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय. खरं तर शेवटचा बॉल आता शिल्लक एकच धाव खर्च केले त्यामुळे या बॅटमध्ये आता शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील मॅडम ओव्हर पाहायला बेल का हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. हलक्या हाताने बॉलला ढकलले त्यामुळे सिंगल इथे मिळेल. सामना इथे जिंकला टीम जय हनुमान क्रिकेट संघ एरंदळ संघाने. अभिनंदन. तर हार्ड लक टीम जय हनुमान जोवेली.